शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते शहापूर बस आगारातील 5 नव्या बसांचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शहापूर बस आगारात आज 5 अत्याधुनिक नव्या बसांच्या उद्घाटनाचा सोहळा पार पाडण्यात आला. शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते नारळ फोडून व विधिवत आरती करून या बसांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बस आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक तसेच आमदार दौलत दरोडा यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या बसांच्या आगमनामुळे बस आगार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटनानंतर आमदार दौलत दरोडा यांनी स्वतः नव्या बसचे स्टीअरिंग हाती घेऊन बस चालवून पाहिली. त्यावेळी त्यांनी बसमधील आधुनिक तंत्रज्ञान, चालकांसाठी उपलब्ध सुविधा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या विविध सोयींची पाहणी केली आणि या सुविधांचे कौतुक केले. यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी बस आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत बस सेवेबाबत माहिती जाणून घेतली. या नव्या बसांच्या समावेशामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शहापूर बस आगाराच्या ताफ्यात वाढ होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बस या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. निश्चितचपणे मागच्या वर्षीसुद्धा 5 आपल्याला बस मिळाल्या. यावर्षीसुद्धा 5 बस आपल्याला या ठिकाणी नवीन बस दिलेल्या आहेत आणि निश्चितचपणे महाराष्ट्र शासनाचं मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन. बस तर मिळालेच आहेत, परंतु माननीय परिवहन मंत्र्यांनी हे सुद्धा जाहीर केले की ज्या ठिकाणी थांबे नाहीत अशा ठिकाणी निवारा थांबे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. ते सुद्धा लवकरच आपल्या शहापूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी प्रवाशाची गैरसोय होते, उन्हात पावसात त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून बस थांबेसुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी अभिवचन दिलं की ते थांबेसुद्धा मला या आपल्या शहापूर आगाराला मिळतील. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो, परिवहन विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीची सेवा निश्चितपणे आपल्या ह्या आगाराला व्हावी अशा पद्धतीची महाराष्ट्र शासनाकडे विनंती करतो. सूचना देऊ इच्छिता? निश्चितपणे नवीन बस आहेत, नवीन कंपनी आहेत आणि मी स्वतः या ठिकाणी अनुभवसुद्धा चालवण्याचा घेतला. अतिशय सुटसुटीत अशा सर्व सोयींयुक्त अशा, कारण यामध्ये CCTV कॅमेरे आहेत, यामध्ये प्रवाशांना त्या ठिकाणी मोबाईल वा चार्जिंग करण्याचे स्विच आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीचं बस ह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने, परिवहन विभागाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मी महाराष्ट्र शासनाचं निश्चितपणे मनापासून अभिनंदन करेन. जीर्ण जे भांगारच झालं ते, तर अशा बसमधून प्रवास करायला लागत होता. मात्र आता नवीन 5 बस दाखल झालेल्या आहेत. या बस शहापूरसाठीच वापरल्या जाणार आहेत का? हो सर, माननीय मंत्री महोदय, परिवहन मंत्री आणि माननीय आपले लाडके आमदार यांच्या सहकार्यातून आपल्याला या 5 बस मिळालेल्या आहेत. या आपण शहापूर मुरबाड या ग्रामीण जिथं आपला अर्निंगचा सोर्स आहे तिथं वापरणार आहेत आणि याच्यातून नक्कीच प्रवाशांना सुरक्षित आणि म्हणजे विना मार्गस्थ बिघाड अशी सेवा मिळणार आहे आणि याचा प्रवाशांनी पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. यापुढे काही बसची आपण मागणी केली आहे का? यापुढे आपली बसची मागणी प्रस्तावित आहे आणि साहेबही जसं बोलले की आपल्या लोकांना प्रवासी निवारे मिळणार आहेत, तर तीही आपण यादी त्याचं निवेदन सादर केलेलं आहे. जिथे जिथे थांबे उपलब्धच नाहीत तिथे प्रवासी निवारी थांब्यांची लवकरच व्यवस्था होणार आहे. आज साहेब इथं तुमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी उभे आले, त्याबद्दल मी साहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानते. धन्यवाद. मॅडम, आज 5 बस या ग्रामीण भागासाठी तुम्ही मंजूर करून आलेले आहेत आणि या 5 बसचं आज उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर या 5 बसच्या फेऱ्या निश्चिती झालेल्या आहेत का? यामध्ये 3 बसची फेरी निश्चिती झालेली आहे. शहापूर मुरबाड या मार्गावर चालवणार आहोत, जिथे आपल्याला प्रवासी जास्त आणि प्रवाशांचं उत्पन्न ज्या मार्गातून मिळतं आहे शहापूर आगाराला, तिथे 3 बस आपण फिक्स केलेल्या आहेत आणि 2 बसचं प्रस्तावित नियोजन चालू आहे आमचं, ते लवकरच. मॅडम, ग्रामीण भागातील जे प्रवाशांची अशी मागणी होती की सोंड्या साईडला डोळखाम विभागात ज्या बस जातात त्या थोड्या जीर्ण अवस्थेत असल्यामुळे यामधली एखादी नवीन बस त्यांच्यासाठी त्या फेरी चालू केली तर ती फायदेशीर ठरेल. नक्कीच सर, नक्कीच याचा आम्ही बैठक घेऊन विचार करू आणि आपल्या मार्गावर एखादी बस चालू करण्याचा 100% प्रयत्न करू असं आश्वासन देते मी. धन्यवाद.
शहापूर बस आग्र्यासाठी आणखीन काही नव्या बसांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला असून त्या लवकरच आग्र्याच्या ताफ्यात दाखल होतील अशी माहिती आगर व्यवस्थापकांनी दिली.